नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून खूपच मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत, जी खूपच कमी साहित्यात बनेल आणि मुलांना तर खूपच आवडेल अशी आहे। चला तर अजिबात वेळ न घालवता बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी सुरुवातीला 1 कप पोहे घेतलेत। जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे घेऊ शकता। आता हे पोहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची अगदी बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे। सगळे पोहे इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत। आता हे फिरवून घेऊया। तर इथे पाहू शकता अगदी बारीक अशी याची मी पावडर तयार करून घेतली आहे। हाताला थोडीशी रवा लागते, जसं आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे। आता ही आपण बाजूला ठेवूया आणि इथे आता मी 2 मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेत। आता हे सोलून किसून घ्यायचेत। व्यवस्थित बटाटे शिजल्यामुळे सहज सोलले सुद्धा जातात। तुम्ही हे बटाटे कुस्करून सुद्धा घेऊ शकता, पण त्यामुळे याचे मध्ये मध्ये बटाट्याचे तुकडे राहतात, तर तसे राहू नयेत म्हणून शक्यतो असं किसून घ्या किसणीने, म्हणजे एकसारखा बटाटा बारीक होईल। तर इथे मी दोन्ही बटाटे किसून घेतलेत, अजिबात तुकडे राहिलेले नाही आहेत बटाट्याचे। आता यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालायची आहे, तर हिरवी मिरची सुद्धा अगदी बारीक अशी चिरून याच्यामध्ये घालायची आहे। तर इथे मी पहा अगदी बारीक अशी चिरून घेते। अशा 2 चिरा देऊन मिरची चिरून घेऊया। इथे मी सगळ्या मिरच्या चिरून घेतल्यात, या घालायच्या आहेत। यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। खूपच कमी मसाले आपण यामध्ये घालणार आहोत। आता इथे मी चवीप्रमाणे मीठ घालते आहे। आता जी आपण पोह्यांची पावडर केली होती ती घालायची आहे, तर त्यातली अर्धी पावडर मी इथे घालते आहे। तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता, दिसायला ते छान दिसतात। यानंतर लाल तिखट सुद्धा घालू शकता। मी आज हिरवी मिरची घातली। पोह्यांची पावडर अर्धी घातली, हे मिक्स करून घेऊया। सुरुवातीला हे तुम्हाला सैलसर वाटत असेल, पण जसं तुम्ही हे मळत जाल तसं हे घट्ट वाटेल। तर इथे मी सगळी पोह्यांची पावडर घातली। तर पोहे पाणी ॲब्झॉर्ब करतात, त्यामुळे हे पहा असं घट्ट व्हायला लागतं। सगळे पोहे घातल्यानंतर हे पहा खूपच असा घट्ट याचा गोळा तयार झाला आहे। तर हे अगदी घट्टसुद्धा नको आहे, आपण याचे फिंगर्स बनवणार आहोत। जास्त घट्ट असेल तर ते छान होणार नाहीत, म्हणून याच्यामध्ये थोडंसं अगदी पाणी घालायचं आहे। साधारण 1 चमचा इथे मी पाणी घालून हे थोडंसं लूज करून घेते। तर इथे आपण 2 बटाटे शिजवलेले घेतले, त्यामध्ये 1 कप पोह्यांची पावडर घातली आणि फक्त 1 चमचा इतकं पाणी घातलं। आता हे झाकून आपण असंच ठेवून देऊया 10 मिनटं। 10 मिनटं झालेत। आता याचे आपण फिंगर्स बनवूया। पुन्हा एकदा हे थोडंसं असं मळून घेते। 10 मिनटं ठेवल्यामुळे हे आणखी घट्ट झालं आहे, तर इथे आणखी 1 चमचा पाणी घातलं मी आणि मळून घेतलं। आता हे असं व्यवस्थित थोडंसं लूज झालं आहे। आता इथे मी याच्यातला एक गोळा घेते, हाताला मी तेल लावून घेतलं आहे आणि आता याला फिंगरचा शेप द्यायचा आहे। असा शेप मुलांनासुद्धा आवडतो आणि दिसायलासुद्धा छान दिसतं, तर असं मी ह्याचे रोल करून घेते। तर सगळं घरी असलेलं साहित्यच आपण या रेसिपीसाठी वापरलं। इथे मी असं कट करून घेतलं आहे, म्हणजे एकाच साईजचे आपल्याला सगळे फिंगर्स बनवता येतील। पहा किती मस्त शेप आला आहे। इथे मी आणखी एक बनवून घेतलं आहे आणि यालासुद्धा सारख्याच आकारामध्ये मी कट करून घेते।
तर इथे आता सगळे असे फिंगर्स आपण तयार करून घेऊया। तर इथे पाहू शकता मी फिंगर्स तयार करून घेतलेत। हे फिंगर्स तुम्ही स्टोअरसुद्धा करून ठेवू शकता। तुम्हाला जर हे स्टोअर करायचे असतील तर तुम्ही हे हाफ फ्राय करून एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीझरमध्ये 2 ते 3 महिने स्टोअर करून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवे तेव्हा काढून तुम्ही फ्राय करून खाऊ शकता। आत्ता हे आपण सगळे डीप फ्राय करणार आहोत। तर इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं आहे। तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि फिंगर्स सोडायचे आहेत। एका वेळेस 3 ते 4च सोडायचे, जास्त एकत्र घालू नका। हे हलके होऊन असे वरती आल्यानंतरच याला उलटून घ्यायचे आहे। हे फ्राय व्हायला सुद्धा खूपच कमी वेळ लागतो आणि अगदी मस्त क्रिस्पी होतात। तर इथे पहा काढून घेते मी। जास्त याला ब्राऊन करायचं नाही आहे। तेलातून बाहेर काढल्यानंतर सुद्धा याचा रंग थोडासा डार्क होतो, म्हणून मी आता काढून घेते। तर असेच उरलेले सगळे फिंगर्स इथे मी फ्राय करून घेतलेत। आज मी इथे टोमॅटो केचप बरोबर सर्व केलेत। तुम्ही चटणी बरोबर, शेजवान चटणी बरोबर सुद्धा सर्व करू शकता। अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही रेसिपी आहे आणि मुलांना तर खूपच आवडेल अशी आहे। तुम्ही स्टोअर करून जेव्हा हवं असेल तेव्हा सुद्धा फ्राय करून खाऊ शकता। पाहू शकता वरून मस्त क्रिस्पी झालेत आणि आतून अगदी सॉफ्ट होतात हे। इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।